नमस्कार, मी जयश्रीताई पाटील, समाजसेविका तसेच प्रदेश महिला सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे मी सांगली विधानसभा याची उमेदवारी पत्राद्वारे मागितलेली आहे। गेल्या 12 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना 2019 ची विधानसभा ही आपण स्वबळावर लढवली होती। काही कारणाने विजय नाही मिळाला, पण हार न मानता तिथून पुढेही आपलं सामाजिक कार्य असंच जनतेच्या हितासाठी चालू राहिलं होतं। आज काही महिन्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करून प्रदेश महिला सरचिटणीस या पदावर कार्य करते। आज महायुतीच्या माध्यमातून जी योजना नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आज घराघरात पोहोचलेली आहे। त्यामुळे महिलांमध्ये वातावरण चांगलं असल्यामुळे आज महिलांचं नेतृत्व करण्यासाठी एक महिला पदाधिकारी म्हणून मी सांगलीची विधानसभेची उमेदवारी दादांकडे पत्राद्वारे मागितलेली आहे। आणि एका सर्वसामान्य महिलेला तसेच एका शेतकरीच्या मुलीला आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजामध्ये उभा राहणाऱ्या आणि रात्रंदिवस रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या महिलेला दादा नक्कीच उमेदवारी देतील ही आशा व्यक्त करते। धन्यवाद।